नमस्कार रसिक श्रोते हो, कथामृत या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण चातुर्मासामधील श्रावण महिन्यातील कथा पाहत आहोत. तर आज आपण कहाणी बुध बृहस्पतीची ही कहाणी आपण ऐकणार आहोत, पण थोडी प्रस्तावना. आणि हो, आपण जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा, शेअर करा, लाईक करा. ओके, म्हणजे चातुर्मासातल्या कथा तर आपल्याला ऐकायला मिळणारच आहेत, पण त्यानंतरसुद्धा आणखीन बऱ्याच कथा अशा आहेत ज्या दुर्मिळ कथा आहेत आणि त्या आपल्याला ऐकायला मिळतील. पण तत्पूर्वी चातुर्मास सुरू असल्यामुळं प्रथम चातुर्मासातील कथा आपण ऐकणार आहोत. आता आज आपण ऐकणार आहोत कहाणी बुध बृहस्पतीची, पण त्याआधी थोडीशी प्रस्तावना. बोधयन्ती न याचन्ते भिक्षाद्वारे गृहे गृहे दीयतां नित्यं अदातुं फलमिदृशम्. भिकारी आपल्या दारामध्ये भीक मागण्यासाठी येतो ना. बऱ्याच वेळेला काही बायका येतात बघा आपल्या दारामध्ये भीक मागण्यासाठी. तर आपण देत नाही. पुढच्या दाराला जा असं आपण त्यांना ठणकावून सांगतो. परंतु जर विचार केला तर हा भिकारी आहे, हा आपल्याला भीक मागायला येत नाही आहे, तर तो आपल्याला काहीतरी शिकवायला येतोय, काहीतरी बोध करायला येतोय. काय बोध करतो तो आपल्याला बोध करतोय की देत राहा. मी मागच्या जन्मी काही दिलं नाही म्हणून माझ्यावर भीक मागण्याची वेळ आलेली आहे. तर तुम्ही असं करू नका, दान द्या. आपल्याकडं कसं आहे माहिती का, असं म्हटलं जातं की आपण न्यायाने मिळवलेल्या संपत्तीपैकी आपलं कर्तव्य म्हणून 10वा हिस्सा देवाकरता, धर्माकरता खर्च करायचा आहे आणि बाकी 90% संपत्तीचे रक्षण देवास करावेच लागते. पण असं आहे की आपल्या हातातून काही सुटत नाही. पण आज ही कहाणी ऐकली ना की नक्की तुम्हाला असं वाटेल की आपण दानधर्म करत नाही, आपण चुकतोय, आपण दानधर्म केला पाहिजे. तर सुरुवात आजपासून करूया ना. श्रावण महिना आहे, छान पवित्र महिना, तर अशा महिन्यामध्ये दानधर्म करावा असं म्हटलं जातं. तर ही कहाणी काय आहे बुध बृहस्पतीची ती ऐकूया. ऐका बुध बृहस्पतीनं तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला 7 मुलगे होते, 7 सुना होत्या. त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेला जायचे. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यानंतर वेळ काही बघा सांगून येत नाही, दिवस हे पालटत असतात. तर ह्या सगळ्यांना काय झालं, दारिद्र्य आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं, आता आमचे हात रिकामे झालेत. सर्वात धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही. ब्राह्मण विनमुख जातात. ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही, ही आमची चूक आहे. आता आम्ही पूर्वीसारखे कसे होऊ, असा काही उपाय असेल तर सांगा. ते म्हणाले, श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतिवारी जेवायला एक ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागं 2 बाहुल्या काढायच्या. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर बाहुल्या काढायच्या, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढायच्या. त्यांची मनोभावे पूजा करायची. अतिथीचा सत्कार करायचा, म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात. आणि त्याप्रमाणे मग ती सून करू लागली.
एके दिवशी तिला स्वप्न पडलं, ब्राह्मण जेवीत आहेत. मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढत आहे. ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केली. इकडे झालं काय तर एक चमत्कार झाला. तिचा नवरा प्रवासास गेला होता. त्या नगरातला राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसल्याशिवाय प्रेत दहन करावयाचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं, हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरविले. ज्याच्या गळ्यात हत्तीण माळ घालील त्याचा राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटविली. हत्तीणीनं ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली. मंडळींनी त्याला हकलून दिली. पुन्हा हत्तीण फिरविले. पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली. याप्रमाणे 3दा झालं. तिन्ही वेळेला त्या हत्तीणीनं त्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली. मग काय झालं, पुढं त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली. तेव्हा अन्न करून देशोधडीला ही सगळी माणसं आपली लागलेली आहेत असं त्याला समजलं. मग राजानं काय केलं, मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारो मजूर खपू लागले. तिथं त्याची माणसं आली. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला. तिनं बुध बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची कथा सांगितली. देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनात ठेवली. ब्राह्मण भोजनाचा थाट केला. हिच्या हातात चांदीचं भांडं दिलं. तूप वाढ सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांचा सन्मान केला. मुलं बाळं झाली. दुःखाचे दिवस गेले, सुखाचे आले. त्यांच्यावर बुध बृहस्पतींची कृपा केली. बुध बृहस्पतींनी कृपा केली. तशी तुम्हा आम्हावर करोत ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर मंडळीनो, अशा अनेक कहाण्या घेऊन आपण येणार आहोत. उद्याही आपल्याला एक कहाणी ऐकायची आहे शुक्रवारची. तर आपण आता इथंच थांबूया. नमस्कार.